आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। श्वेता धनित मशरूवाला गौरांग अपार्टमेंट मणिनगर अहमदाबाद या ठिकाणी आपण आलेले आहोत। गुजरात येत आहोत आपण गुजरात। आपणा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। या ठिकाणी उत्तम वातावरण असतं। पतंग उडवण्यापासून एक उत्साहाचं वातावरण या गुजरातमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं। चला जाऊन भेटूया श्वेता वहिनींना आणि बोलतं करूया ध्वनीजींना। नमस्कार, माझं नाव आहे श्वेता ध्वनित मशरूवाला। हे माझे मिस्टर ध्वनित मशरूवाला। मी बाय प्रोफेशन एक न्यूट्रिशनिस्ट आहे आणि आम्ही दोघं खूप चांगले मित्र होते आणि मित्रता केव्हा प्रेमात बदलली ते काही कळलं नाही मला। इसके प्यार में कब मेरी पतंग कट गई मालूम ही नहीं पड़ा। सबको लग रहा था ये मैंने जानबूझ के किया, लेकिन मुझे लग रहा है कि ये गॉड का इशारा ही था। महाराष्ट्र आणि गुजरातचं कॉम्बिनेशन आमच्या घरातच आहे। मी गुजराती आणि हूँ मराठी। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। मदरावरती जरदारीचा मोर नाच राहावा। दाही दिशांना आता पसरू दे गंध मराठी नवा। होम मिनिस्टर चला सुरुवात करूया आजच्या गप्पात। नमस्कार। 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 मग आज काय उखाणा तयार केलाय? हो, आईने शिकवलंय। आईने शिकवलेला उखाणा आहे। माहेरीची आठवणी घेऊन मनी ध्वनीचं नाव घेते श्री आदेश बांदेकर आले माझ्या घरी। अरे वा, तुमच्याकडनं पण अभ्यास करून घेतलाय। हा घ्या। बडोदाचा चिवडा, गोवाचे काजू, श्वेताचं नाव घे। श्वेताचे नाव घेता मी कशाला लाजू। या घरात कुणाचं चालतं हे लगेच लक्षात आलं की प्रत्येक वाक्यागणिक जसं मी सांगेन तसंच बोलायचं। कुठलं बालपण तुमचं? अहमदाबादचं। अहमदाबाद म्हणजे जन्म अहमदाबादला। तिथे कोण कोण होतं राहायला? सगळे म्हणजे आजी आजोबा सगळे, काकी काका आई बाबा सगळे। म्हणजे गुजरात खरं तर इथे जन्म झाला म्हटल्यानंतर गुजराती बोललं जातं, पण तुम्ही मराठी इतक्या छान बोलताय कसं? कारण की माझ्या घरी ट्रेडिशनल म्हणजे असं आमच्या घरी आहेच की आम्ही सगळे, इवन माझी मुलगीला पण मराठी येतं। आम्ही घरात सगळे मराठीमध्ये बोलतात। अरे वा। स्कूलिंग आमचं गुजरातीमध्ये झालंय, पण घरी आम्ही सगळे आमचं कल्चर फॉलो करतात असं। हो ना। तुमचं बालपण सगळं अहमदाबाद। अहमदाबाद। मग तुमच्या घरी कोण कोण होतं लहानपणी? लहानपणी मी, बाबा, आई, माझे एल्डर ब्रदर। कसं गेलं बालपण? गुड, जोरदार। जोरदार। हा, बालपण जोरदार गेलं की लग्नानंतर जोरदार? दोन्ही दोन्ही दोन्ही। किती वर्ष झाली लग्नाला? 10 वर्ष झाली। 10 वर्ष। पण मला सांगा, तुम्ही दोघे ओळख कधीपासूनची? मी कॉलेजमध्ये असताना माझी एक फ्रेंड आहे, कॉमन फ्रेंड, तिच्या थ्रू ओळख झालेली। मग पुढे? मग असेच भेटत होते फ्रेंड्स ॲज अ फ्रेंड। आणि मग एकदा म्हणजे जवळजवळ 6 महिने झाले असेल आणि मग माझी एक कॉमन फ्रेंडच्या बर्थडे पार्टीमध्ये आम्ही गेलेले आणि त्या दिवशी खूप पाऊस पडलेला। अच्छा। आणि आमचं बाईक बंद पडलं, हे मला घरी ठेवायला येत होते आणि तुमची बाईक बंद पडली? हो। कशी काय हो? त्याच दिवशी पावसात कशी काय पडली? पाणी भरलं गेलं। आम्ही हे चित्रपटात बघितलंय की नायक नायिकेला घेऊन जात असताना अचानक पाऊस सुरू होतो आणि मग बाईक एका कोपऱ्याला उभी केली जाते, आजूबाजूला काही नसतं, जंगल असतं, मग समोर एका घरातला दिवा दिसतो, मग तुम्ही त्या घरात जाता, मग त्या घरातल्यांना सांगता आणि मग पावसाचा वेग अधिक वाढू लागतो। तुमच्या बाबतीत काय झालं नेमकं? एक्चुअली उस टाइम पे ऐसा हुआ था कि हम लोग एक कॉमन फ्रेंड के बर्थडे में गए थे। उसके बाद जस्ट कैजुअली मैंने पूछ लिया कि चलो लॉन्ग ड्राइव, यानी बारिश जैसे ही हम डिनर करके निकले, बारिश जस्ट स्टार्ट हुई थी, तो ये रेनकोट लेके आई थी उस टाइम पे, ठीक है, वो पहन के बैठ गई यार। मैं तो सोचा ये रेनकोट लेके आई है और मुझे अभी भीगना है। जस्ट मैंने बोला कि यार अभी तुम रेनकोट लेके तो चलो एक लॉन्ग ड्राइव चले। नहीं यार लेट हो जाएगा। आधे रास्ते हुआ, बारिश ज़्यादा हो गई,
दैन शी बोल के हाँ ठीक है चलो चलते हैं। तो अभी जहाँ पे जिस जगह पे हम घूम रहे थे ना वहाँ पे थोड़ा पानी ज़्यादा भर रहा था, तो एक जगह पे आके बाइक बंद पड़ गई। मग बस वहाँ पे वो दूर खड़ी थी, यानी वो भी देख रही थी, मैं भी देख रहा था, मैं पानी से बाइक बाहर निकाल रहा था। तेव्हाच लक्षात आलं का इथून पुढे खडतर आहे आयुष्य. काय हो काय हे असं काय आणि झालं? म्हणजे तेव्हा तर असं डोक्यात कधी माझ्या डोक्यात नव्हतंच की भाई असं मी लव्ह मॅरेज बाईक वरती बसून पावसात फिरताना बरं जमतं. ते बरं डोक्यात आहे आणि बाकी काही डोक्यात नाही. पण तेव्हा आम्ही ॲज अ फ्रेंड माझ्या मनात तसं काही नव्हतं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी मेसेज वाचला की त्यांनी भाई- मेसेज पाठवला हो. त्या पावसात. म्हणजे त्याचं जेव्हा आम्ही ॲज अ फ्रेंड आम्ही असे भेटायचे ना तेव्हा तो असं म्हणायचा की कशी मुलगी हवी तुला असं. तर त्याचा एक पॅटर्न डायलॉग होता की माय काइंड ऑफ गर्ल असं. म्हणजे तर काय? त्यांनी लिस्ट थी मेरी एक काय- माय काय- काइंड ऑफ गर्ल. म्हणजे मुलींची लिस्ट होती नाही का? नाही नाही नाही. मुलींचे कशी असावी मुलगी? येस येस काय येस. काय लिहिलेलं त्याच्यात? लॉन्ग हेयर, Okay. थोड़ा स्मार्ट, जो फैमिली के साथ एडजस्ट हो जाए और एजुकेटेड होनी चाहिए, वैसा कुछ। बाकी फैमिली वालों को मैंने बोला कि पैसा वैसा ऐसा नहीं है, लेकिन हाँ इतनी तो चाहिए मेरी रिक्वायरमेंट। तो श्वेता और हमारी जो कॉमन फ्रेंड थी पूनम, ये दोनों मेरे लिए ढूंढ रहे थे उस टाइम पे। तुम्ही पण शोधत होता त्यांच्यासाठी मुलगी? मग काय मिळाली नाही कुठे? नाही पण त्यांनी मला मेसेज केला ना काय केला की मेसेज? यू आर माय काइंड ऑफ गर्ल. म्हटलं हे काय. मग फोन केलेला मी की काय झालं एकदम. तर म्हणे बस मला तू आवडते, मला लग्न करायचंय. म्हणजे त्यांनी असं नव्हतं विचारलं की आय लव्ह यू ना असं सगळं असं काही नाही. फक्त फिरायला चल विचार. डायरेक्ट नाही लग्न करशील माझ्याशी त्यांनी मला असं विचारलं. तरी मी हो नव्हतं सांगितलं त्याला. 6 महिन्यानंतर सांगितलं. 6 महिने काय केलं तुम्ही 6 महिने? 6 महीने मैंने उसको मेरी फैमिली में इन्वॉल्व करना चाहा, क्योंकि कास्ट अलग थी, ठीक है। तो मुझे भी घर पे बताना था कि भाई एक गुजराती हो के एक महाराष्ट्रन फैमिली के साथ अगर रिलेशन मेंटेन करना है या बनाना है तो उसको कैसे एडजस्ट करना। तो पहले मैं उसको मेरी फैमिली में मेरे ऑलमोस्ट मैंने किसी दोस्त को नहीं मिला है, मेरे सब फैमिली मेम्बर को मिला है सबसे पहले कि भाई तू घर पे आ, तू एडजस्ट हो रही है, मेरी फैमिली एडजस्ट हो रही है, उसके बाद मेरा काम क्लियर। हां. मग काय झालं? नाही मला ॲक्च्युली बाबांची भीती वाटायची की ते तर नाच म्हणणार आहे. आणि त्याच्यात माझा मोठा दादा मला एकदा बघून गेला की बाई श्वेता असं करून तो निघून गेला. म्हटलं आज तर मला आईला सांगावंच लागेल. मग तुम्ही सांगितलं? हो मी आईला सांगून दिलं. आईला आणि माझ्या भावाला माहिती होतं. मग बाबाला सांगायला वेळेस मस्त आईस्क्रीम वगैरे खाल्ला आणि मग सांगितलं की बाबा मला ध्वनीत असा आवडतो. म्हणजे ओळखत होते बाबा असं. तर नाही आधी तर नाहीच म्हणाले. मग हळू मग असं कन्व्हिन्स केलं सगळ्यांना. आणि मग एकेकाला कन्व्हिन्स करा. हा म्हणजे माझे काका की मोठे काका की लग्न कधी सगळे. झालं? लग्न माझं 2009. कधीच रागवत नाहीत त्याचं काय रस? गुस्सो નથી આવતો મને. तेवढं कळलं त्यांना. त्यांना मुद्द्याचं मराठी कळतंय, कळलं का? तुमच्या आयुष्यातला म्हणजे या इतक्या आजवरच्या प्रवासातला एक मसालेदार किस्सा सांगा. मी सांगू. आई बाबा ओरडे नाही तर सांग. जेव्हा माझं ठरलं म्हणजे नक्की होणार होतं ना तर माझ्या घरात खूप असा केओस ना असं व्हायचं. मी इतकी डिस्टर्ब होऊन गेली ना की जा मला तर लग्नही नाही करायचं आणि ध्वनीत ते नको आणि कोणीच नको असं करून मी तर निघून गेली. आणि बसमध्ये गेली माहिती नाही अशीच जात होती, माझी फ्रेंडच्या घरी जात होती. आणि मग रस्त्यात माझ्या बसचं पंक्चर पडलं त्याच दिवशी. तुमचं बरं आहे हो, सगळीकडे गाडीचा प्रॉब्लेम. जेव्हा काही चांगलं घडणार असतं ना तुमची गाडी तरी पंक्चर होते नाही तर बंद तर पडते. त्या दिवशी बस झाली. तर ती आमच्या इकडे हायवेला इस्कॉन मंदिर आहे तर तिकडे जाऊन मी बसली. आणि कोणाला माहिती नाही की मी कुठे आहे. तेवढ्यात ह्याचा फोन आला, क्या छे શું કરે છે, फोन નથી उपाडती असं. मग मी सांगितलं तर तो मला तिकडे घ्यायला आला की चल અત્યારે घरे. मग त्याने ना माझ्या आईला फोन केला की बाई तुम्हाला लग्न करवायचंय की नाही करवायचंय मला सांगा. ही अशी आता परत कुठे गेली तर मी उचलून घेऊन येईल घरी माझ्या. मग आई काय म्हणाली, बाबा आणून सोड घरी, घेऊनच जाईल नाही तर. प्रॉब्लेम आईचा म्हणजे आईला माहितीच होतं, म्हणजे सगळ्यांनाच माहिती होतं तेव्हा पण तर तरी सुद्धा एक सगळ्यांना विरोध असतोच ना की बाई अजून कन्व्हिन्स करायला थोडा वेळ लागेल असं. पण त्याच्यानंतर सगळे कन्व्हिन्स झाले कधी? झाले हळूहळू.
हळूहळू एक साथ सगळे. आणि आम्ही नक्की केलं की माझ्या आई बाबा आणि फॅमिलीची परमिशन असेल ना तरच आम्ही मग लग्न. आता जावयाचं कौतुक किती आहे? पुष्कळ. आता आम्ही 2 दिवस पण नाही गेले ना तर त्यांना असं फोन येतो, बाई कुठे आहे, ध्वनित कुमार येत नाही असं म्हणतात. हो, त्याच्यासाठी फेवरेट पेढे येतात. आता माझा नंबर गेला पण माझ्या मुलीसाठी ना ध्वनीसाठी आधी येतात. ही सगळी गंमत घडत असताना आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. या घरामध्ये काही आम्ही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या आहेत. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला घरात ठेवलेली चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची 1 मिनिटात. चिठ्ठी मिळाली की मोठ्याने वाचा, म्हणजे सगळे मदत करू शकतील. घरघंटी. वेळ सुरू झाली. सांगा कुठे आहे, सांगू शकता. जो जीता वही सिकंदर. मेडल सायकल. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. गोवाची आठवण. 10, जल्दी 9, बार जल्दी 8, 7, 6. अभिनंदन. या चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. थँक्यू चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला, अभिनंदन. थँक्यू. चांदीची तुळसही मिळाली, अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. आणि तुम्हाला सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून ही भेट वस्तू. थँक्यू. आता घरातले काय म्हणतायत, बोलतायत ते मला ऐकायचंय. सांगा, जावयाबद्दल सांगा. फार काळजी घेतो, माझी सगळ्यांचीच काळजी घेतो. काय मुलीला पण छान ठेवतो, मला काहीच बघायला हे नाही, काही त्रास नाही. मुलीला सल्ला द्यायचा तर काय देणार, कुठला? तिने बरोबर सासूला, नवऱ्याला, सगळ्या सासरी माणसांना सगळ्यांना नीट सांभाळावं, बस एवढं. सासूबाई. बहुत अच्छी है मेरी बहू, और उसका खाना सबको बहुत अच्छा लगता है. वो हमारे घर का सबको उसका खाना सबको अच्छा लगता है हमारे घर अच्छा, में. इतना अच्छा बहुत लगा. उसका खाना बहुत अच्छा है. आणि आप खुश है, हाँ, संतुष्ट है? खुश है. हमने तो पहली बार देखा तो फिर थोड़ा ऐसा लगा, कास्ट लग रही है, पर दूसरी बार आई उसने में मेरे लड़के ने कह दिया कि मैं मुझको पसंद है, कुछ नहीं, तू लाएगा तो मैं स्वीकार लूँगी. डॅडी. बाबा. काय जावई चांगलाच आहे, स्वभावाने चांगला आहे, मुलीला नीट ठेवतो, कुटुंबाला मुलगी आहे सांभाळून आहे त्यांच्या, अरे आणि जवळच राहतो, म्हणजे बरं. तोही प्रश्न नाही, केव्हाही बोलवता येतो. जिजाजी तर माझे चांगलेच आहे. आणि ताईचं कसं आहे की माझं आईचं आणि बाबाचं विचार हे सेम नाही झाले तर आम्ही शेवटी ताईलाच विचारतो, बाई ताई काय डिसिजन आहे तुझं, मग ते नक्की होतं. म्हणजे ते डिसिजन मेकर माझी आहे ती. 10 वर्षापूर्वी जेव्हा ताई लव्ह मॅरेज करणार होती तेव्हा घरात काय वातावरण होतं? तुम्ही लहान असाल. हो, मी तर फार लहान होता, पण कसं की थोडंसं टेन्स, म्हणजे थोडंसं असं गरमावालं ॲटमॉस्फिअर राहायचं, पण ते मी सांभाळून घ्यायचं. म्हणजे की आता मला तर स्वीकार आहे, म्हटलं हरकत नाही, म्हणजे सांगून तर करते, नाही तर अमुक म्हणजे मुली पळून जातात ना, सगळं करतात. म्हणजे त्या तेवढं मला कळत होतं की बाई सांगितलं आहे घरात असं, की बारोबार हे नाही केलं असं. आणि त्यांच्याबद्दल जिजाई तर माझे चांगलेच आहे, म्हणजे फ्रेंडली आहे, म्हणजे असं वाटत नाही की ते असे म्हणजे माझे जिजाजी आहे ते असं माझ्या फ्रेंडसारखेच राहतात असं. म्हणजे काही पण सपोज मला अमुक वेळेस काही क्वेश्चन्स असेल की भाई आता कसं करायचं आहे ह्याच्यामध्ये, मी सपोज इन केस जॉबमध्ये पण काही असेल तर मी त्यांना विचारतो की भाई काय करू आता असं. बरं, आता ना काही जणांनी तुमच्याबद्दल इतकं कौतुक केल्यानंतर काही तक्रारी केल्या. अरे बापरे. म्हणजे काय? एवढं चांगलं चांगलं ऐकल्यानंतर असं. म्हणजे आता असं नाही, इतका वेळ तुम्हाला वाटलं बरं झालं सगळे आले, हो की नाही? हे ऐकल्यावर वाटेल उगाच बोलवलं ह्याला. दोघांमध्ये जावई जास्त चांगला आहे असं लिहिलंय. चांगलं आहे. मी काय, बस मी फक्त स्वयंपाकच चांगला बनवते. जावई चांगला आहे असं लिहिलंय. म्हणजे बघा आता तुम्ही चांगले आहेत असं लिहिलेलं नाही. तुम्हाला सकाळी सूर्य उगवताना बघायला आवडत नाही. काय कोणी लिहिलंय असं? मी लवकर उठते आता. आता म्हणजे आज आम्ही येणार होतो म्हणून नाही, मग तुम्ही लवकर उठत नाही असा आरोप आहे.
म्हटलं होतं की नाही ह्यांना का बोलवलं असं वाटेल हे तुम्हाला. असं चुकीने असंच लिहिलंय कोणी गंमत करायला. एवढी गंमत कोण करेल. ना आता बस झाल्यावर दार बंद करणार आहे मी. विचारते कोणी लिहिलं. फोन कधीच लवकर उचलत नाही तुम्ही. माझा भाऊ. का भाऊ का त्याचा उचलत नाही का तुम्ही. त्याचाच फोन येतो ना तेव्हा, का तर मी ऑन द वे असती का असं काय असलं ना तर फोन मिस होतो माझ्या. आत्ता या ठिकाणी पुढच्या खेळात किती बक्षीस मिळणार ते बघणार आहोत. चित्र काढायचं आहे आणि तुम्ही काढलेलं चित्र जर या सगळ्यांनी ओळखलं तर बक्षीस तुम्हाला मिळणार. पहिलं चित्र कोण काढणार आहे. हे तसं मी देतो. हं? काय दोघांचं मेड फॉर इच अदर आहेत. एकमेकांवर ढकलणं पटकन जमतं तुम्हाला. चला नाही नाही मी काढते. हा तुम्हीच काढा म्हणजे मी सोपं देतो चित्र. चित्र काढायचं आहे बघूया. अभिनंदन. अभिनंदन. खूप छान फिरकी. तिसरं चित्र तुम्ही दोघांनी एकदम एका वेळेला काढायचं. 2 पेनं दोघांकडे, एक तुमच्याकडे एक त्यांच्याकडे, आणि ॲट अ टाइम चित्र ड्रॉ करायला सुरुवात करायचं तर बक्षीस मिळणार. लेट झाला तर नाही. ही मुलगी आहे तुमची. त्याने मग त्याचा बटाटाच करून टाकला. तिळगुळ की तिळगुळाचे लाडू. तिळगुळ घ्या गोड बोला असं म्हणत. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला. त्यांच्याकडून 3 अपेक्षा सांगा तुमच्या. खूप प्रेम करे. कोणावर. माझ्यावर. हे हो कळलं का. माझ्यावर. काय चेहरा खुल्ला होता त्यांचा. दुसरी अपेक्षा. दुसरी मला वर्ल्ड टूर करायची आहे. बर काय हो. 100%. कधी घेऊन जाताय. टाइम हळूहळू जाऊ वेट 100%. पण करायची. तिसरी. आणि तिसरी आम्ही दोघं ही म्हणजे फिट आणि हेल्दी राहतो. तुमचं काय म्हणणं. तुमच्या 3 अपेक्षा सांगा त्यांची. फिट एंड हेल्दी दोनों के लिए वो तो एक कॉमन है. दूसरा आई वांट टू सी हर अ सक्सेसफुल एंटरप्रेन्योर. यस. तिसरी अपेक्षा. तीसरी जैसे ये खाना खिला रही है ठीक है, वैसा ही खाना हर रोज़ मिलता रहे जब तक हम लोग तब तक, यानी लाइफ टाइम में वही टेस्ट रहना चाहिए, वही एक्सपेक्टेशन के वही टेस्ट एक्सपेक्ट करें, उसमें कुछ चेंज नहीं चाहिए. एक महिन्याचं पिंपभर बनवूनच ठेवा. टेस्टच बदलणार नाही. नाही ॲक्च्युली त्याला टेस्ट बरोबर कळतो. काही कमी जास्ती असं कळतं. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा आहेत. थँक्यू. हसत राहा, आनंदात राहा. तुमच्या सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा. आपणालाही खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. महाराष्ट्रातून माहेरची ओटी आलेली आहे झी मराठीकडून. ती आता या तुमच्या वहिनी भरतील. या. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आणि झी मराठीकडून ही आजची आठवण.
वाव, थँक्यू. या दोघांनाही शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.